2 दिवसापासून आमच्याकडे इतकं खराब वातावरण आहे ना, अक्षरशः ठेवलेले स्वेटर काढावे लागले. कारण थंडी लागायला लागलेली आहे. वरती पहाडींवर बर्फ वगैरे पडलेला आहे. त्यामुळे खूप अशी थंडी वाढलेली आहे आणि सकाळपासून पाऊस चालू आहे. अगदी म्हणजे श्रावण महिन्याची जशी झडी असते ना, तसं झिमझिम पाऊस इकडे चालूच आहे. हे बघा किती वातावरण खराब झालेलं आहे. म्हणजे सकाळपासून हे असंच वातावरण आहे. अजिबात ऊन वगैरे पडलं नाही. मी कपडे सकाळी मशीनला लावली होती, पण वाळायला काही टाकता आलीच नाही कारण पाऊस चालूच होता कंटिन्यू. त्यानंतर मग म्हटलं काय करावं, पाऊस चालू आहे तर बाहेरही जाता येत नाही. त्यामुळे मग मला गुढीपाडव्याच्या दिवशी घालण्यासाठी एक ब्लाऊज स्टिच करायचं होतं. ते मी इथं कट करून घेतलं आणि आता शिवून घेते. तर अर्धं मी आता शिवून घेतलं आणि संध्याकाळचा जो काही स्वयंपाक वगैरे करायचा होता ना, तो करायला घेतलेला आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त झालं होतं ब्लाऊज शिवून. मग मी पहिले स्वयंपाक करून घेतला. जेवण वगैरे केलं. जे काही भांडी वगैरे होती, किचन स्वच्छ करायचं होतं, ते सगळं आवरून घेणार आणि त्यानंतर जे ब्लाऊज उरलेलं आहे ना, ते शिवून घेणार आहे. कारण मला ते दुसऱ्या दिवशी घालायचं आहे म्हणून रात्रीचे किती जरी वाजले ना, तरी मी ते पूर्ण करणारच आहे. तर हे बघा इथं मी आता लागलेली स्वयंपाकाला. मुलांचं इथं चालू आहे अभ्यासाचं काही ना काही विचारणं चालू असतं त्यांचं आणि ते सारखं किचनमध्ये येत असतात. तसं मी सांगते इथं किचन छोटं आहे परत-परत किचनमध्ये येऊ नका. पण मुलं काही ऐकत नाहीत. तर हे बघा जेवण वगैरे झालं, सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि जे ब्लाऊज उरलेलं होतं, म्हणजे थोडंफार अपूर्ण होतं, ते मी आता पूर्ण करून घेते आणि लगेचच आय आणि हूक देखील करून घेणार आहे. कारण आताच केलेलं बरं, कारण दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाची, पूजेची गडबड असते, तर दुसऱ्या दिवशी अजिबात जमणार नाही. त्यामुळे मी पटापट आता हे ब्लाऊज कंप्लीट करून घेते. साधारण मला 11:30 वाजून गेले होते हे ब्लाऊज कंप्लीट करता-करता. आपण जरी म्हटलं ना, की थोडंच राहिलं होतं शिवायचं, पण तरी वेळ हा जातोच. तर हे बघा कंप्लीट झालेला आहे ब्लाऊज. पटकन मी आता इथं त्याला आय आणि हूक करून घेते. तर हे बघा किती छान सिंपल शिवलं आहे, पण फिनिशिंग वगैरे खूप छान आलेली आहे आणि पटकन शिवलं गेलं. जेव्हा आपण असं स्वतः शिवतो ना, तर आपल्याला जेव्हा ब्लाऊज लागतं आपण तेव्हा स्टिच करून ते घालू शकतो. कारण 2-3 तासात तर एक ब्लाऊज कंप्लीट होऊनच जातं. तर ब्लाऊज वगैरे कंप्लीट झालं आणि जो काही मी पसारा केलेला होता टेबलावरचा, तो सगळा मी आता आवरून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.